फिल्डिंग मात्र सजली आहे. बऱ्याच दिवसानंतर आपल्याला ही मेजवानी मिळते आहे. दिगोडे संघ आपलं खेळताना पाहू. त्याच्याची मात्र यांनी सांगितलं की आम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच संघांविरोधात खेळतो आणि एक सगळ्यात आनंदाची आणि कौतुकाचीच गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की येणाऱ्या कोणत्याही संघाच्या विरोधात खेळण्याचं धाडस बामणडोंगरी संघानं कायम दाखवलं आहे आणि त्या गटात जाऊन ते चांगला खेळ दाखवला, जिंकत आलेत. रायगडचा अभिमान तेही बनलेत. चला बॅटर्स आपण मैदानाकडे रवाना व्हा प्लीज. दोन फलंदाज मैदानाकडे रवाना होताना पाहतोय. सामना असेल 5 षटकांचा. संदेश गोंधली आणि क्रिश मात्रे अशी 2 सलामी जोडी आपण पाहतो. संदेश गोंधलीचा खेळ बाईकवीर राहिलाय, तो अतिशय उत्तम खेळ अनेक स्पर्धेमध्ये त्याचाही राहिलाय आणि बामणडोंगरी संघानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. परंतु एकदा नव्या जोमानं नव्या एकीनं छोट्या आणि मोठ्याला एकत्र पाहण्याचा खेळ बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा आमचा पूर्ण होतोय. कारण काय खेळलेत ऐन उमेदीमध्ये. ज्यावेळेला छोट्यानं सुरुवात केली, मोठ्यानं सुरुवात केली, त्यावेळेला मात्र खेळ लाजवाब राहिला. आपल्या गावचा झेंडा अटकेपार रोवला आणि हेच खेळाडू पुढे जात ISPL सारख्या स्पर्धेमध्ये आपल्या ग्रामीण खेळाडूंनी आपल्या नावाचा डंका वाजवलाय. मिस्टर JPL म्हणून ओळख राहिली आहे ती विश्वजित ठाकूरची. मोठ्या आणि छोट्या ही जोडी कायम सगळ्यांच्या लक्षात राहील. चला पंच सामना सुरू करा. ऑलरेडी आपण 1 तास उशिरामध्ये चाललोय. टाइम स्टार्ट नाऊ आणि टाइम अलर्ट झालाय 9 वाजून 50 मिनिटांनी हा पहिला बॉल पडतोय. त्याच्यामुळे पहिल्या 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटकं टाकणं अनिवार्य राहील. विश्वजित ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर राहील. तर आपण पाहतोय संदेश गोंधली ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला क्रिश माद्रे. धाबांचा पाऊस पडेल की दुष्काळ, नेमकं काय घडेल? जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. पहिला बॉल मोठ्याचा. भरदा वेगानं स्पीड. हॅशटॅग मोठ्या असंच काहीचं तंत्र राहिलंय. अनेक मोठे प्लॅटफॉर्म आपली ही सगळी मुळे पुढे जात मात्र आपल्या गावाचा आपल्या परिसराचं नाव मोठं करतायत. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आपली मुलं मोठी होत आहेत, त्याला बॅक करतायत आणि आम्ही नेहमी सांगत आलोय की आपला खेळाडू जेव्हा आपल्या संघातून पुढे जातो त्यावेळेला तर संघ थोडंसं अडचणीमध्ये जरूर येतो, परंतु सॅक्रिफाय मात्र आपला तो संघ करतोय कारण आपला मुलगा पुढे जातोय. चांगला बॉल. अको टप्प्याच्या बॉलला मात्र उत्तर नव्हतं क्रिशकडे. आपण पाहिलं उंच पुरा असा मोठे आणि मोठ्याच्या या बॉलवर धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली. भरदा वेगानं येणारा पहिला बॉल. तर 40+ मास्टर दमदार अष्टपैलू विकास नाना पालकर, त्यांच्या समेत संजय दात आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल विश्वास शेठ पालकर. आपलं सहर्ष स्वागत. आणखीन एक परफ्यूम डिलिव्हरी. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. मुख्य अस्त्र ब्रह्मास्त्र हेच राहिलंय. सर विकास नाना पालकर प्रयास आमचे जांभूलपाड्याचे यांचे सासरे बुवा यांच्या वतीनं मोठ्यासाठी सुवर्ण संधी असेल. विकेट घेतला तर मोठ्या आपल्यासाठी प्रयास पाटील जांभूलपाडा यांचे सासरे बुवा विकास पालकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. सामना सुरू झाला आणि लगेचच पैशाची खैराती सुरू झाली. चांगला बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल केलाय. मिडॉनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला. फक्त 1च रन मिळेल. दोन्ही फलंदाजांनी मात्र 1-1 या धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन ठेपली आहे ती बिनबाद 2 वर. 5 षटकांचा खेळ. मिनिमम 4 गोलंदाज वापरले जातील म्हणजे एक गोलंदाज 2 षटकं टाकू शकतो अशी भुभा इथे मात्र या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहे. बॉल हवेत राहिलाय आणि अखेरकार मोठ्या विकेटचं पतन होतोय. ज्या संदेश गोंधलीकडून भल्या मोठ्या अपेक्षा होत्या शुभम 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला त्या अपेक्षा मात्र. तर बघा या ठिकाणी मोठ्या यांचे परम मित्र प्रयास पाटील जांभूलपाडा आणि त्यांचे सासरे प्रयास पाटील यांचे सासरे बुवा
40+ मास्टरचा टेंबा बाउमा आमचे विकास नाना पालकर यांच्या वतीनं मोठ्या आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल 10 सरकार समीरभाई खुटले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. समीरभाई यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. शुभम पाटील युनिट नंबर 2. काय गोलंदाजी राहिली आहे, ज्यासाठी ओळखला जातो भारतभर नव्हे तर लॉर्ड्स मैदानावर जाऊन सुद्धा हा आपला मुलगा खेळलाय. यासारखा आनंदाचा क्षण तो काय, आणि तोच मोठ्या आपल्या घरच्या टीम सोबत एकत्र लढताना आपण पाहतो. युनिटी द स्ट्रेंथ म्हटली जाते. ते दिघोडे 11 दिघोडे नाव ऐकून बरं वाटलं, छान वाटलं. दिनेश सर बघा, प्रत्येक विकेट फक्त मोठ्यासाठी प्रयास पाटील जांभूलपाडा यांचे सासरे बुवा सन्माननीय विकास शेठ पालकर यांच्या वतीनं फक्त मोठ्यासाठी प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. आणखीन एक चांगला बॉल, आणि त्या बॉलवर मात्र शुभम पाटील निरुत्तरित राहिलाय. काय सुरेख गोलंदाज, जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या ग्रामीण टीम मधून पुन्हा एकदा एकत्र येताना अशा प्रकारचा खेळ आपल्याला साजेसा भल्या दिग्गजांना नमवणारा मोठ्या विश्वजित ठाकूरनं मात्र पहिल्या षटकामध्ये शुभम गोंदलेची भली मोठी विकेट कमावली आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 2. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिलाय. पहिल्या षटकाचा जर खेळ पाहिला तर शुभम मात्र परतला, ज्यानं 2 बॉलला सामोरा गेला, एकच संदेश परतला. धावा त्यानं कमावली फक्त आणि फक्त 1. क्रिश मात्रे 3 बॉलमध्ये 1 धाव, आणि शुभम पाटील आतापर्यंत 1 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. अतिशय उत्तम खेळ. आयुष कोळी आणखीन एक दर्जेदार गोलंदाज. सर प्रणय वाणी बबलू दिगोडे संघाचे खंदे समर्थक हे देखील स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. प्रितेश कासकर दिगोडे यांच्या वतीने विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर आपल्यासाठी त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा आहेत. यावं आपलंही सहर्ष स्वागत आणि स्वागत आहे. आयुष कोळी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिलाय. दिघोडे 11 दिघोडे संघाच्या मोठ्याचा म्हणजेच विश्वजित ठाकूरचा. हे नाव भलं मोठं जगभर पसरलंय. अभिमानानं मिरवावं एवढं मोठं नाव मोठ्याचं, पण एका बाजूला जीवदानी बामण डोंगरी या संघानं आम्हाला सगळ्यांना प्रभावित केलंय. तर सन्मान्य रविनाथ डांगरकर साहेब केबाले यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. मिलन शेठ पालकर यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. प्रवीण कासकर साहेब दिगोडे आपलंही सहर्ष स्वागत. इट्स अ नो बॉल कॉल. धावा मात्र या बॉलवर लुटल्या जात आहेत. थोडासा गाफील राहिलाय, गाफील राहून चालणार नाही. तब्बल धावा या बॉलवर 3+1 अशा एकूण 4 धावा. कारण या मैदानावर 2 धावा घेणं कठीण आहे. थोडा छोटासा मैदान पडतो. छोट्याशा मैदानावरती सुद्धा बामण डोंगरी संघानं ती कमाल करून दाखवली आहे की डबल नाही तर ट्रिपल कन्वर्ट करण्याचं कौशल्य आमच्या फलंदाजांच्या अंगी फार छान अवगत आहे, आणि त्यांना ते दाखवलंय. इथे मात्र 4 धावा या बॉलवर आल्या. पुढचा बॉल राहील फ्री हिट. नो बॉलची इशारा पंचांचा आला, त्याच्यामुळे पहिल्या बॉलवर धावा मात्र आले 4, आणि तीही लिगल डिलिव्हरी नाही आहे. याचा अर्थ 1 षटकाच्या सहमतीनंतर 6 धावा. क्रिश मात्रे आणि शुभम पाटील. क्रिश मात्रेनं मात्र 3 धावा कंप्लीट केल्या. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. शुभम पाटीलला मानलं पाहिजे की त्यानं रिस्क घेतली, सरळ धावत सुटला आणि ते रन्स अगदी सहज कंप्लीट केली आहे. अतिशय सुरेख सामना 2 जिगरबाज संघांमध्ये. कारण आज सगळे जिगरबाज संघ, त्याहीपेक्षा म्हटलं जातं की एक गट ए पोलचे हे सगळं. अलॉंग दी कार्पेट सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. पुन्हा एकदा फंबलिंग थोडीशी पाहिली आपण. लॉंगऑफच्या दिशेनं मोठ्याकडे बॉल ट्रॅव्हल झाला. थोडासा फंबल तिकडे फाईल झाला तो, त्याच्यामुळे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्या इतकं वेळ मात्र नक्कीच होता. या बॉलवर धावा आल्या तब्बल 2. म्हणजे याचा अर्थ आयुष कोळीनं पहिल्या बॉलवर 6 धावा मोजलेत. हवेत राहिलाय बॉल. नो बॉल. अगेन नो बॉल. दुसरा नो बॉल. आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून फटकावायचा होता हा बॉल, परंतु मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये
झेल जरूर हवेत उडवला, परंतु आयुष कोळी मात्र ओव्हर स्टेप करण्यापासून वाचला नाहीये आणि त्याच्यामुळेच इथे मात्र पाहतोय आणखीन एक नो बॉल. आणखीन एक नो बॉल. जीवनदान मात्र मिळतोय. शुभम पाटीलला जीवनदान मिळतोय नो बॉलवर. या षटकामध्ये आतापर्यंत 2 नो बॉल, म्हणजे एका बॉलवर धावा 8 आल्या. आयुष कोळी थोडासा मागं ठरतोय की काय. आयुष कोळीनं जेव्हा सुरुवात केली ओवळ्याच्या मैदानावरती, काय सुंदर गोलंदाजी. अगदी 9 तरुण खेळाडू आला आणि त्यानंतर मात्र तो परिपक्वही बनला. आणि एवढंच नाही तर IPL मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये तो आयकॉन बॉलर बनला. यासारखं यश ते काय. चांगला बॉल. उत्तर नव्हतं क्रिश मात्रेकडं, त्याच्यामुळेच डॉट बॉलची सांगता होते. पहिला लिगल बॉल टाकण्यासाठी कमीत कमी त्याला 8 धावा मोजाव्या लागल्या. 2 बॉल मात्र कंप्लीट झाले. हा डॉट बॉल राहिलाय. स्पीड 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 भरधाव वेगानं, अगदी एखाद्या बंदुकीतून गोळी सुटावी एवढा स्पीड या बॉलवर पाहतो आपण. आक्रमकता हेच ब्रह्मास्त्र राहिलंय दिघोडे 11 दिघोडे संघाचं. छोट्या मोठ्या आणि संपूर्ण टीम एकत्र असल्यावर या संघाचा साज काही वेगळाच असतो. पण एका बाजूला जीवदानी बामणनगरी संघाला सुद्धा तुम्ही स्वस्तात पकडू शकत नाहीयेत. काय मोसम गाजवल्यात या संघाने. प्रत्येक संघाच्या विरोधात जाऊन आपल्या नावाचा डंका वाजवलाय बामणनगरी जीवदानी संघानं. आणखीन एक चांगला बॉल. पहिल्यांदा नो बॉल टाकला, लाईन समजली नाही, त्यावर आला 4 धावा पहिल्या बॉलवर. त्यानंतर 2 धावा, पुन्हा नो बॉल, विकेट वाचली. परंतु नंतरच्या 2 बॉलवर पलटवार केला. आयुष कोळीनं ओळखलं की आता नाही. 3 बॉल नंतरचे 2 डॉट बॉल टाकलेत. त्याच्यामुळे 4 बॉलचा खेळ संपलाय. धावलकर धावा स्थिर, 1 बाद, 10 धावा. त्या म्हणजेच शुभम 11 जीवदानी बामणनगरी संघाच्या. हवेत बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र शतरक्षक लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्ये उभा होता. तर म्हणजेच मोठ्या आणि विश्वजित ठाकूरनं टिपला हा झेल. फलंदाज झाला बाद. लोक या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि बऱ्याच दिवसाची जी अपेक्षा होती तमाम रसिकांना ती मात्र आपण इथे पाहतोय पूर्ण होताना. सगळे दिग्गज मंडळी आज आमने सामने येत आहेत. बऱ्याच दिवसाची गॅप ISPL मध्ये खेळायला गेलेले आपले खेळाडू आणि त्यानंतर मात्र हा साज चढतोय केवळ्याच्या मैदानावरती. रंगतदार खेळ होताना पाहतोय. चला सामना सुरू करा. आयुष कोळीची गोलंदाजी कमालीची राहिली आहे. आणि त्याचबरोबर पहिल्या बॉलवर नो बॉल, नंतर 2 धावा, पुन्हा नो बॉल, 3 डॉट बॉल आणि अखेरकार विकेट. शुभम क्रिश मात्र परतलाय आणि त्याचबरोबर नवीन फलंदाज संदेश पाटील. आणखीन एक चांगला बॉल. अतिशय उत्तमरित्या इथे मात्र खेळलं जात आहे. शांत आतापर्यंत ठेवलं जात आहेत. मोठ्या फटक्यांपासून कंप्लीट वंचित आहे. कारण विचार केला तर ज्या वेळेला बामणनगरी संघ खेळतो त्यावेळेला षटकारांची बरसात होताना पाहतो. परंतु आज एक नवा डाव, आज एक नवा खेळ आणि नवी इनिंग सादर करतोय तो म्हणजेच दिघोडे 11 दिघोडे संघ. कारण त्यांचा कोहिनूर हिरा विश्वजित ठाकूर संघामध्ये परत आला आणि ठाकूर एकदा परत आला की मग मात्र बरस न गरज न सगळं जारी होतं. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना संदेश 11 जीवदानी बामणनगरी संघ 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये बोर्डवर धावा लावतायत. ते फक्त आणि फक्त 11 धावा. षटक क्रमांक 3 कशा प्रकारे खेळला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा कोण सज्ज होईल. अभिजित ठाकूर छोट्याने मोठ्याच्या जोडीने मात्र कमाल दाखवली आहे. सामना आतापर्यंत तरी शांत राहिलाय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या हाय गटामधला हाय खेळ
पाहिला जातो आणि 2,500हून अधिक लोक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. बाबू शहा सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर प्रवीणजी गायकर सर होस्टिंग करतात या संपूर्ण स्पर्धेला, त्यांचं विशेष कौतुक. आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचा लाडका आवाज कुणालजी दाते सर या स्पर्धेमध्ये 4 चांद लावत आहेत, यातील मात्र शंका नाही आहे. चला सामना सुरू करा प्लीज. अभिजित ठाकूर पहिला बॉल फेकेल. क्या बात क्या बात, एकापेक्षा एक सरस कामगिरी केली जाते. हवामान तापवायचं असेल, गरम करायचं असेल, तुम्हाला फलंदाजीमध्ये धावा जोडाव्या लागतील. मागच्या सामन्यामध्ये शांत राहिल्यानंतर मात्र कमालीचा खेळ दाखवला होता केवनी दिवा संघानं, तसाच खेळ काहीसा करावा लागेल. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. काय सुरेख गोलंदाजी केली जाते. एका पाठोपाठ एक डॉट बॉल फेकले जात आहेत. प्रेशर क्रिएट केला जातोय आणि संदेश पाटील ला मात्र रोखलं जात आहे. संदेश पाटील आतापर्यंत 3 बॉल डॉट खेळलाय. शुभम पाटील संदेश पाटील मात्र क्रीजर उभे आहेत, परंतु या पाटील बंधूंना मात्र धावा जोडाव्या लागतील. अकोटप्याचा बॉल हवेत राहिलाय, निवृत्ती झेलच्या खाली आहे आणि इथे मात्र पाहतोय काय सुरेख झेल. शॉर्ट लेगच्या दिशेने धाव सुटला, बराच वेळ हवेत लोंबकलत राहणारा बॉलला लिलेया टिपला आणि आणखीन एका फलंदाजाचा खेळ संपवलाय. टिपलाय झेल निवृत्ती पाटीलनं आणि संपवलाय इथे मात्र संदेश पाटीलचा खेळ. समाज कार्यामध्ये आमच्या दादाचं जमलंय पाऊल, समाज कार्यामध्ये आमच्या दादाचं जमलंय पाऊल. नेता काँग्रेसचा कीर्तिनिधी ठाकूर हायलय सक्सेसफुल, नेता काँग्रेसचा कीर्तिनिधी ठाकूर हायलय सक्सेसफुल, नेता काँग्रेसचा कीर्तिनिधी ठाकूर हायलय सक्सेसफुल, नेता काँग्रेसचा कीर्तिनिधी ठाकूर हायलय सक्सेसफुल. जियान सेंटर पाहिजेचे ओनर समाधान भाई पाटील यांना विनंती करेन, दादा आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. जियान सेंटर पाहिजेचे ओनर समाधानजी पाटील यांना विनंती करतोय कांचन पालकरांच्या वतीनं की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. अभिजित ठाकूर उर्फ नव्हे तर अभिजितपेक्षा छोट्या हे नावच प्रसिद्ध राहिलंय. छोट्या मोठ्याच्या जोडीनं मात्र कमाल दाखवले रायगडमध्ये, परंतु रायगडमध्ये क्रिकेटचा क्लास ही राहिला जीवदानी बामणडोंगरी संघाचा. एकापेक्षा एक सरस कामगिरी करणारा संघ राहिलाय. बाळूदास मात्रेला कोण विसरेल. कसरकंडच्या टुर्नामेंटमध्ये याच गटामध्ये खेळताना 1 बॉलवर 6 धावांची गरज असताना या पठ्ठ्यानं दाखवलं अजून ताकद संपली नाहीये. अभि टायगर जिंदा आहे हे दाखवलं होतं आणि उडवला होता षटकार. तोच बाळूदास मात्रेनं 1 रन्स कंप्लीट केली आहे. क्या बात क्या बात, काय सुंदर गोलंदाजी, अतिशय उत्तम दर्जाची ही गोलंदाजी आपण पाहतो. इथे मात्र रिव्ह्यू रेफर केला जातोय. बॅटिंग करणाऱ्या संघाकडून वाईडसाठी चॅलेंज केलं जातोय. पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केला जातोय. वाईड आहे की नाही हे पाहिलं जाईल, परंतु आतापर्यंत विचार केला तर गोलंदाजी कमालीची राहिली आहे. दिघोडे 11 दिघोडे संघाची अतिशय उत्तमरित्या फेअर डिलिव्हरी, अतिशय उत्तम दर्जाचा हा बॉल राहिलाय. नीटसा समजला नाही तो म्हणजेच फलंदाज शुभमला आणखीन एक कमालीची गोलंदाजी आवडल्याचं जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. एकापेक्षा एक सरस कामगिरी करताना पाहतोय. विश्वजित ठाकूरनं षटक क्रमांक 1 हाताळलं. धावा दिल्या फक्त आणि फक्त 2, 1 विकेट्स कमावलं. आयुष कोळी महागडा ठरला, थोडासा महागडा यासाठी की 2 नोबॉल तिथे पडले. त्यानं धावा षटकामध्ये मोजल्या त्या म्हणजे 9 धावा आणि 1 फलंदाजा त्यानं बाद केलं. परंतु या षटकामध्ये अभिजित ठाकूरनं छोट्यानं फक्त धाव दिली 1 आणि 1 फलंदाजाला बाद केलाय. 3 षटकांच्या वाजवी खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना शुभम 11 जीवदानी बामणडोंगरी संघ जाऊन ठेपतोय तो म्हणजेच 3 बाद 12 धावा. हे निशाण
क्या बात, हीच तर मजा आहे. पहिल्या 3 षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे. आता मात्र आपला एंड बदलला आहे विश्वजित ठाकूरनं. षटक क्रमांक वैयक्तिक 2 आणि सांघिक 4. प्रत्येक विकेटसाठी विश्वजित ठाकूरला 500 रुपयाची बक्षीस. प्रयासजी पाटील यांचे सासरेबुवा विकासजी पालकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी मोठ्याला 500 रुपयाची बक्षीस. एक विकेट पहिल्यांदा ऑलरेडी कमावली आहे. आज पैशांची बरसात होणार आणि क्रिकेटची ही धमाल होणार, कारण सगळे दिग्गज आणि या दिग्गजांना पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र डोळे बघून वाट पाहत असतो आणि तीच सगळी मंडळी मात्र आपण पाहतोय. माजी सरपंच अजय शशिकांत दादा यांचं मंचाकडे आगमन झालंय. आपण करूयात त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम दादा. इथे मात्र खेळ सुरू आहे. अतिशय उत्तमरित्या पहिल्या बॉलवर 1 रन्स कंप्लीट केली आहे. भला मोठा अनुभव आहे. टेनिस क्रिकेटमधले जगातले भारतातील कोणत्याही खेळाडूच्या विरोधात गोलंदाजी करण्याचा धाडस त्या पठ्ठ्यानं दाखवलाय. तो आज पुन्हा आपल्या गावाकडे वळलाय. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला सामना आणि तिथे ही कर्णधारपद भूषवलं, गोलंदाजी केली. इंटरनॅशनल लेवलला जाऊन आपला हा मुलगा कामगिरी करताना पाहिलंय. एका बाजूला आर्यनची तीच कामगिरी राहिली आहे. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. निशब्द करणारी कामगिरी. फक्त 2 भावांमध्येच खेळ सुरू आहे की काय, कारण कीपर आणि गोलंदाज एवढाच काहीसा खेळ सुरू आहे. डॉट बॉलची सांगता होते. लागोपाठचे 2 बॉल डॉट खेळतोय शुभम पाटील. शुभम पाटीलला आजची कामगिरी भरीव करता आली नाहीये. 7 बॉलमध्ये तो फक्त 3 धावा आतापर्यंत करू शकलाय. 9 बॉल खेळलाय. अखेरकार त्यांनी समर्पण केलं. विचार केला की नाही, नीटचं काही घडत नाहीये, सगळं बिनस्त आहे. 500 रुपयाची बक्षीस मात्र येईल या विकेटला. आणि याचबरोबर आणखीन एक विकेट कमावतोय विश्वजित ठाकूर. कम्प्लीट बॅकफुटवर घेऊन चाललाय तो म्हणजे शुभम 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला. क्रिकेट हे फक्त पुढच्या मर्यादेत राहिलं नाही आता, कारण क्रिकेट ज्या वेळेला आपला गाव खेळायला येतो ना मित्रांनो, त्यावेळेला संपूर्ण गाव तुम्हाला पाहत असतं. तुम्ही खेळता 11 जण, पण गावातली 1100 लोक तुम्हाला घरी बसून पाहत असतात. आपल्या माय असतील, आपल्या आई असतील, आपली ताई असतील, तुमच्या स्वतःच्या बायका असतील, सगळ्या मंडळी मात्र सामन्यांचा आनंद घेत असतात. आणि ISPL ब्रँडेड इथे मात्र आल्या प्रतिकार दाखवला. तू शेर तो मी 1.25 शेर. आतापर्यंत शांत होतो आणि आल्या ठोकला षटकार. छोट्या आणि मोठ्या यांच्या आई या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर अपूर्वा बहिणी आणि अमिषा बहिणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. अतिशय उत्तम माहिती इथे पुरवली जाते. पण इथे मात्र पाहतोय पहिल्यांदाच एक टक्कर दिली जाते. एका वाघाची दुसऱ्या वाघाबरोबर झालेली झुंज. आखिरकार हम भी किसी से कम नहीं. मी थोडा लेट आलो, परंतु लेट आल्यावर मी कसा थेट येतो हे दाखवलं. आणि आर्यन नाईकवर प्रहार कोणावर केलाय? त्या विश्वजित ठाकूरनं पहिल्या 4 बॉलवर 1 विकेट आणि 1च धाव दिली. आल्या लागोपाठच्या 2 बॉलवर धावा जमवल्या तब्बल 10.
23 धावा, 4 बाद 23 धावा, शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा आल्या. इथूनच समजलं जातं की आर्यन नाईकची गरज या संघाला किती होती. थोडासा उशिरा जरूर आलाय आणि त्याच्यामुळे थोडासा बॅकफुटवर संघ गेला, परंतु इथून लढण्याचं धाडस आणि मानस या संघामध्ये कायम राहिलाय. अतिशय दर्जेदार खेळ. आल्या मात्र एका वाघानं दुसऱ्या वाघाची शिकार केली. आतापर्यंत शिकार जरूर सुरू होती, परंतु आर्यननं 2 चांगले मोठे फटके दाखवलेत. भूमी 11 मांडा आणि ऐरोली कोळीवाडा, काव्या पियुष 11 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे टॉससाठी संपर्क साधा. निवृत्ती पाटील आणखीन एक ताकदीच्या गोलंदाजाला आखडकार ताकद दाखवली आहे. फटकेबाजी आणि इथे मात्र नितांत मच निडेड धावा जोडल्या जात आहेत. एकाला आर्यन नाईकला पाहून भानुदास मात्रे सुद्धा आपला गिअर शिफ्ट करतोय. शांत बसायला आम्ही काही संत नाही हे दाखवलं जात आहे आणि ठोकला जातोय हा षटकार. या षटकारानं मात्र धावा लागल्या तब्बल 29 धावा. इथून धावांचा गिअर शिफ्ट झालाय. पहिल्या 3 षटकामध्ये धावा फार जमल्या नाही, परंतु 4थ्या षटकामध्ये जसा आर्यन नाईक आला तसा मोमेंट शिफ्ट झाला. अतिशय उत्तमरित्या खेळ सुरू राहील. 2 जिगरबाज खेळांमधली ताकदवान लढत अनुभवायला मिळते. भूमी 11 मांडा आणि ऐरोली कोळीवाडा दोन्ही संघांच्या ऐरोली कोळीवाडा संघ रेडी आहे. तरी विनंती केली भूमी 11 मांडा संघ नायक जशी इनिंग ब्रेक होईल टॉससाठी आपल्याला संपर्क साधायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालीच पाहिजे. चांगली फटकेबाजी पहिल्याच बॉलला निवृत्ती पाटीलला आसमान दाखवलाय. आणखीन एक चांगला फटका. काय सुरेख. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मधून धावांचा फ्लो जो कंप्लीट थांबला होता तो धावांचा फ्लो मात्र सुरू झाला आणि इथे भानुदास मात्रचा तडाखा दाखवतोय. येतोय आणखीन एक
आणि त्यांचे सासरे बुवा आणि प्रयास म्हटल्यानंतर मला तर वाटतं आमचे मोठे यांचे परम मित्र आणि त्यांना प्रत्येक विकेटसाठी विकास नाना पालकर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि फलंदाजीसाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक सिक्स साठी या ठिकाणी विश्वजित ठाकूर मोठ्या यांच्यासाठी प्रत्येक चौकारासाठी 200 आणि षटकारासाठी 3 चौकारासाठी पारितोषिक. बघा क्या आगलं वेगळं पारितोषिक मित्रांनो. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये मोठ्यासाठी. तर रविनाथ डांगरकर साहेब आपण यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. विश्वास पालकर यावा, विश्वास पालकर आपण यावा, आपल्या शुभ हस्ते रविनाथ डांगरकर यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. तुळशीरामबाई डांगरकर ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक CD100 डिलक्स ही बाईक आम्हाला देण्यात आली. तर एकच वादा आमचा तुळशीराम दादा यावं. तर स्वप्नील पाटील, प्रवीण गायकर, राज गायकर, निलेश गायकर यांचंही सहर्ष स्वागत यावं व्यासपीठावरती. चलिए ज्यादा समय मत लीजिए, इस मुकाबला के लिए थोड़ा सा समय चाहता हुआ. 47 का टारगेट है, बहुत बढ़िया मजा आएगा भाई या वर्ष. रविनाथ डांगरकर साहेब यांचा आपण सन्मान करूया. मी विकास नाना यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स बाबू शहा. बोला जय श्रीराम, भारत माता की, गणपती बाप्पा. केवले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय प्रकाश पालकर साहेब यांचे सुपुत्र या ठिकाणी गुरुनाथ पालकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. येस बाबूशाह. तो चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर बात करेंगे बल्लेबाजी में करण अर्जुन की जोड़ी. देखिए भाई ये फिर से एक बार टेनिस क्रिकेट में एक करण एक अर्जुन है. चलिए अंपायर की तरफ से देखिए ग्रीन सिग्नल्स और गेंदबाजी में देखिए आते हुए गेंदबाज आदित्य पाटिल. मजा आएगा भाई यहाँ पर. विश्वजीत ठाकुर देखिए, विश्वजीत ठाकुर मोठ्या नावाच्या दिगोडे दुबई रिटर्न से. और पहला गेंद देखिए हल्के हाथों से खेला. यहाँ पर बड़ी खिलाड़ी की देखिए क्या सोच होती है यहाँ पर, बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो. बहुत बढ़िया. देखिए विश्वजीत ठाकुर, विश्वजीत ठाकुर देखिए बहुत कुछ सारी चीजें यहाँ पर आपको सिखा कर जाएंगे कि बड़े खिलाड़ी कैसे बने यहाँ पर और उनके बल्लेबाजी से दर्शाते हुए. देखिए तर केवले संघाचे एकेकालचे कोच विलास गायकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. तुळशीरामबाई त्यांना घेऊन यावं. मजा आएगा, मजा आएगा. रॉकस्टार देखिए बात करेंगे 47 का टारगेट है, लेकिन आदित्य पाटिल बड़े बड़े बल्लेबाज के ऊपर बने हैं कातिल से. लेकिन दोनों भाइयों की जोड़ी देखिए मैदान के अंदर फिर से एक बार मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन देखते हैं यहाँ पर तूफान कितना बड़ा रहेगा भाई. और ये चलिए भाई गेंद को देखिए घुमाव प्राप्त करते हैं यहाँ पर से. तर बघा विकासबाई मात्रे यावं व्यासपीठावरती. आमचे मिलनबाई पालकर यांचे परम मित्र विकास शेठ यावं. जर मोठ्याने हा सामना जिंकवला तर एकेकालचा ताकदवर फलंदाज आणि आजही तितकीच फलंदाजी ताकदवर पाहताय क्रिस गेल, समर्थ कडू वेशवी यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक विश्वजीत ठाकूर साठी. क्या बात है. और ये चलिए अभिजीत ठाकुर के बल्ले से वो मौका था भाई, हाफ चांस नहीं भाई, फुल में कन्वर्ट कर सकते थे. कमाल के देखिए तेजस मात्रे मास्टरमाइंड कप्तान से देखिए मिडोव को भी अंदर रखा था और मिडोन को भी अंदर रखा था. अभिजीत ठाकुर को देखिए थोड़ा सा भाग्य के साथ है, लेकिन विश्वजीत ठाकुर है कहती ना घर वाले तो अपना नाम रख देते हैं, लेकिन पहचान बनाना आपके काम है. तर बाबूशाह मिड विकेटला आपण बॅनर पाहताय. सूरज पालकर शिवसेना शाखा प्रमुख आणि बिंदासबाई टोंबरे तालुका प्रमुख यांच्या बॅनर जर कोणी हिट केला तर सूरजबाई पालकर आणि समाधान टोंबरे खानाव यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल फलंदाजांना. सही बताएं यहाँ पर प्रवीण. ओ विश्वजीत ठाकुर देखिए बात करेंगे यहाँ पर रिवर्स खेलने गए थे. लाजवाब लंबी समय के बाद देखिए इस जोड़ी को लोग देखना पसंद करते हैं, चाहने पसंद करते हैं. यहाँ पर तारीफ करना चाहेंगे रॉकस्टार यहाँ पर आपकी और पूरी मैनेजमेंट की. जिस तरह से आज की लॉर्ड देखिए वही चेहरे देखिए मैदान के अंदर से, जिस चेहरे को देखिए हमेशा इंतजार रहता है क्रिकेट के चाहने वाले. अश्विन दादा भी देखिए बात करेंगे, इनके एक बंधुराज है अश्विन ठाकुर से, विश्वजीत ठाकुर, अभिजीत ठाकुर और एक बंधुराज देखिए हमारे कंचन दादा पालकर, क्योंकि भाइयों के जैसे देखिए साथ है हमेशा निभाते हैं. लेकिन देखते हैं यहाँ पर टारगेट बड़ा तो नहीं है, लेकिन क्या बड़ा बनाएंगे यहाँ पर से. ओ आदित्य पाटिल, ओ माय गॉड, क्या बनेंगे बहुत बड़े कातिल यहाँ पर. 47 का टारगेट है, अभी तक 2 रन केवल आया है.
तर कैलास शेठ डुकरे चिंचवली, सचिन शेठ मुंडे खानाव, सागर पाटील मोरबे या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तो चलिए बात करेंगे दो पर देखिए कोई विकेट नहीं पड़ा मैच देखिए भाई बात करेंगे प्रवीण हर क्राउड देखिए दर्शक चाहते हैं कि वापस सावले टीम लौट आए, वापस पारगांव टीम लौट आए, वापस देखिए धीगुड़े टीम में फिर से ग्रामीण में लौट आए, फिर से आपको वो मेला देखने को मिलेगा. और शायद यहाँ पर केवाले गांव से देखिए वापस शुरुआत है. फिर से एक बार देखिए दो बड़ी चेहरे मोहम्मद नुगरे टीम देखिए एक अच्छा टीम है, इन्फॉर्म टीम है और के सामने विश्वजीत ठाकुर देखिए क्लास दिखाते हुए यहाँ पर 60 मिनट आपको चीरते हुए भाई यहाँ पर जब करण अर्जुन आए थे वापस डीजे गाना क्या लगा था भाई यहाँ से भंगड़ा पाले आजा आजा. पुनर्जन्म जब आए थे मेरे करण अर्जुन आएंगे तभी ये गाना बजा था भंगड़ा पाले आजा आजा. अब आया चौका देखिए टीम का स्कोर 6 रन. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय शरद गायकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन यावं आपलं सहर्ष स्वागत. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू या ठिकाणी देण्यात आले आपलं सहर्ष स्वागत. तुळशीराम शेठ डांगरकर पाहतो मित्रांनो एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला टू व्हीलर बाईक पुरस्कृत करून दिली गेली ते तुळशीराम शेठ डांगरकर आपलं सहर्ष स्वागत. आमचे विश्वास शेठ पालकर यांना पाहताय, आमचे घोणे साहेब आहेत तिथे विकासताना पालकर, त्याच्यानंतर आमचे विजयभाई संजय दत्त. आणि ही बाईक जी तुम्ही पाहताय जी आम्हाला टू व्हीलर दुसरी बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते मल्हार एंटरप्राइजेसचे सर्व आणि बेलापूर गावचे दमदार उद्योजक कुंदनभाई म्हात्रे यांच्या वतीने ही बाईक देण्यात आली, त्यांचंही सहर्ष स्वागत. महावीर ग्रुपचे आधारस्तंभ मल्हार एंटरप्राइजेसचे सर्व कुंदनभाई म्हात्रे बेलापूर यांच्या वतीने आम्हाला ही बाईक देण्यात आली, त्यांचंही सहर्ष स्वागत. क्या बात है, क्या मुकाबला देखिए चलता हुआ यहाँ पर पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है 6 रन आया यहाँ पर. बहुत बढ़िया शुरुआत देखिए दोनों टीमों के लिए. कहती ना 100 बात की एक बात हर टीम चाहती है मिल जाए. एक अच्छी शुरुआत है, अभी भी 41 रनों की जरूरत है. 47 के टारगेट है. 24 गेंद और गेंदबाजी में देखे ओमकार नायक है और ये चलिए ओमकार नायक यहाँ पर क्या बनेंगे खलनायक. यहाँ पर दूसरा ओवर की पहली गेंद पर देखिए अभिजीत ठाकुर का देखिए यहाँ पर विकेट गिरता हुआ यहाँ पर बड़ा झटका लगता हुआ. ॲडव्होकेट प्रताप जाधव साहेब, ॲडव्होकेट करण जोशी साहेब, अविराज जोशी साहेब आणि जयेश भोपी साहेब या मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालं, आपलं सहर्ष स्वागत. क्या बात है, क्या बात है. रॉकस्टार कहते हैं ना छोटी छोटी मछली अगर तालाब से पकड़नी है तो सबसे पहले देखिए मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है. और क्या बढ़िया देखिए शुरुआत यहाँ पर ओमकार नायक देते हुए. नए बल्लेबाज की बात करेंगे आयुष कोहली देखिए बात करेंगे ट्रेंडिंग में रहने वाले खिलाड़ी. तर विकास नाना पालकर यांच्या वतीनं प्रत्येक चौकारासाठी मोठ्यासाठी इथे 200 रुपयाचा कॅश प्राइज. याच्या अगोदर प्रत्येक विकेटसाठी त्यांच्या सांप के फन में बिच्छू के डंग में हमेशा जहर होती है. और ओमकार नायक देखिए इस बार कहर मचाते हुए. आयुष कोहली देखिए बात करेंगे जिनका विकेट बहुत जरूरी था. और कोहलीवाड़े के देखिए बात करेंगे यहाँ पर से. तर याच दरम्यान सन्माननीय तेजस कांबळे साहेब आणि राज शेलके साहेब, जयवंत पालकर आणि स्वतंत्रभाई पालकर यांच्या अतिशय जवळचे जिगरी यारी या ठिकाणी यांचं आगमन झालं. तेजसभाई आणि यावं आपलं सहर्ष स्वागत. क्या बात है, क्या बात है. यहाँ पर देखिए हमारे विकास दादा मात्रे देखिए तेज दादा के बंधुराज मिलिंद दादा पालकर के साथ देखिए तेरी मेरी दोस्ती इतना खास रहे दुनिया भी कहे तेरे जैसे दोस्त है कि मेरे पास रहे. ये दोस्ती के बीच में देखिए गुप्ते को चलता हुआ चलेंगे मैच की तरफ. 100 बात की एक बात है ओमकार नायक को मिल चुका है एक अच्छी शुरुआत है. क्या क्रिस कोहली यहाँ पर साथ देंगे विश्वजीत ठाकुर का. और ये चलिए परकट खेला है भाई यहाँ पर. गेंद तो निकला है तेजी से देखिए यहाँ पर. अब क्राउड के बीच में देखिए हलचल ही मस्त हुआ भाई यहाँ पर. बकचिक 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 बोय बकचिक 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 बोय.
क्या बात है, बकचिक देखिए चौका निकलता हुआ 2 विकेट के बाद है। रोहन दादा देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से रोहन दादा ये वीआईपी डैश में खास करके देखिए जब अभिजीत विश्वजीत है, शुभम दादा घरत देखिए, शुभम दादा घरत देखिए, योगेश दादा भुईर देखिए, कंचन दादा पूरी तरह से हम मैच की बात करेंगे। थोड़ा सा मुकाबला बहुत बड़ी है, देखिए बहुत सारे चेयर यहाँ पर जुड़े हैं, कहीं बामन डुंगरी को सपोर्ट करते हुए, कहीं यहाँ पर दिगोड़े टीम का स्कोर देखिए 10 रन तक पहुंचा है। और विश्वजीत ठाकुर देखिए और क्रिश कोहली जिनकी बात है कि क्या उड़ान भरेंगे और खोद कर निकालते हुए यहाँ पर शॉर्ट मिड ऑफ से देखिए जब तक गेंद को रुका गया तब तक 1 रन आता हुआ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 11 रन से। कहते ना कदम ऐसा चलो के निशान बन जाए, काम ऐसा करो के पहचान बन जाए। और जिस बामन डुंगरी टीम ने देखिए बात करेंगे अपने पहचान देखिए टेनिस क्रिकेट के सुनहरे अक्षर में देखिए तबाही का दूसरा नाम, लेकिन उसके सामने देखिए मेरे करजन अर्जुन आएंगे। वो इतिहास कौन भूल सकता है, 2013, 14, 15, 16 जो दबदबा ग्रामीण में रखे थे। फिर से एक बार शुभम 11 के नाम से देखिए बात करेंगे बामन डुंगरी टीम है और हल्के हाथों से खिलाफ समझदारी दिखाते हुए नहीं, ये भी अच्छा सोच है। कहते ना चलाओ अपना खोपड़ी और जलाओ सामने वाला का झोपड़ी। और जहां पर देखिए अभी भी सुबर की 1 गेंद बचाए, टीम का स्कोर देखिए 12 पर 2 बल्लेबाज आउट हुए हैं, लेकिन अभी भी जीत की बात करेंगे 35 रनों की जरूरत है। आने वाली देखिए 19 गेंद तो चलिए 12 और ये चलिए खोद कर निकाला यहाँ पर। और जब तक देखिए गेंद को रोका जाता है यहाँ पर तब तक ओवर देखिए कंप्लीट होता हुआ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बना है 12 रन से, लेकिन आने वाला देखिए 18 गेंद 35 की जरूरत है। और मैदान पर देखिए स्ट्राइक पर आएंगे विश्वजीत ठाकुर। क्या वो गाना बजाने पर मजबूर होंगे डीजे वाले? विश्वजीत ठाकुर मोठ्या नावाचा दुबई रिटर्न दिगोडे गावाचा विश्वजीत खऱ्या अर्थानं या ठिकाणी मलंगडचा टायगर रविदादा वायले वसार यांच्या वतीनं स्पर्धेसाठी शुभेच्छा, त्यांचंही सहर्ष स्वागत। त्याच्यानंतर आपण विचार केला तर या ठिकाणी आमचे स्वतंत्रभाई यांचे परम मित्र कैलाश शेठ डुकरे चिंचवली आणि एकच वादा जिनके आगे पीछे पड़ जाते सब ठंडे उन्हीं का नाम है सचिन दादा मुंडे। या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। क्या बात है, अच्छे भी हो जाते हैं ठंडे। और टीम का स्कोर देखिए 12 पर 2, लेकिन 35 रनों की अभी भी जरूरत है। विश्वजीत ठाकुर और हल्के हाथों से देखिए सेंसिबल क्रिकेट दिखाते हैं यहाँ पर क्या कमाल के देखिए ऑफ ड्राइव अभी भी देखिए यहाँ पर जानते हैं मुकाबला को करीब लेकर जाना बहुत जरूरी है। अभी भी देखिए 33 रनों की जरूरत है, 17 गेंद बचाए भाई यहाँ पर। और विश्वजीत ठाकुर की देखिए बल्लेबाजी बता रही है खुल जाएंगे सारे रास्ते तो रुकावट से लड़ तो सही, सब होगा हासिल तो अपने जीत पर अड़ तो सही। और इन्होंने जीत बना लिया भाई यहाँ पर कि मुकाबला को मुझे ही लेकर जाना है। कप्तान देखिए बात करेंगे तेजस मात्रे ने फिर से एक बार चाल खेला है, आदित्य पाटिल को फिर से एक बार बुलाया गया है। दोनों टीम देखिए लगातार खेल रहे हैं अपने चाल, क्या टीम बनेगी किसके माला माल है ये तो आने वाला समय वक्त बताएगा। क्या विश्वजीत ठाकुर यहां से मौका लेंगे कोई एक बड़ा हिट का इस ओवर पर, क्योंकि 17 गेंद 33 की जरूरत है, या आजकल 12 गेंद पे देखिए 32-35 बनता रहता, क्या इंतजार वेट करेंगे? ओ स्क्वायर कैट खेलना चाहते थे यहाँ पर, जहां पर देखिए गेंद देखिए स्विंग के साथ साथ रिप्ले में देखेंगे क्या कुछ वहां पर। हाँ भाई स्विंग देखिए यहाँ पर बहुत बड़ी ली, जब विकेट कीपर तक निकलते हुए पर विश्वजीत ठाकुर थोड़ी सी हैरान हो गए भाई, शक की नजर से थोड़ा सा अंपायर को देखे। लेकिन समीकरण की बात करेंगे 16 गेंद 33 की जरूरत है। अपनाना भी सीखो, ठुकराना भी सीखो, रन ना मिले तो रन बनाना भी सीखो, विकेट ना मिले तो विकेट ढूंढना भी सीखो। अब विश्वजीत ठाकुर देखिए खींचा भाई यहां से, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठुक छोटा। मेरा दिल तोता बोल जा, मेरा दिल तो
जिंदगी में तोता मत बनो, वो दूसरे की भाषा बोलती है इसलिए जिंदगी भर कैद रहती है। जिंदगी में विश्वजीत ठाकुर बनो। 3000 से ज्यादा देखिए दर्शक मैच का मजा लेते हुए एंजॉय देखिए यहाँ पर से 15 गेंद 27 की जरूरत है और क्या बल्लेबाजी विश्वजीत ठाकुर देखिए दिखाते हुए यहाँ पर। यही तो बड़ी नाम है भाई यहाँ पर। कहते हैं ना कहीं घुंघरू मचलता है कहीं आंसू निकलता है, इन्हीं का नाम विश्वजीत ठाकुर है। और जिनके बल्लेबाजी गेंदबाजी से अच्छे अच्छे खिलाड़ियों का पसीना छूटता है। वो आगे ही निकले थे, स्टेप आउट करके खेलना चाहते थे। कहते हैं ना मुसीबत का हल मेहनत का फल। और आदित्य पाटिल बता रहे भाई हम अब कंचे देखिए बात करेंगे, गुरु के चेले नहीं है, हम भी पक चुके हैं भाई तेजस मात्रे की कप्तानी में। समीकरण की बात करेंगे 14 गेंद 27 की जरूरत है। क्या मुकाबला में मजा आता हुआ देखिए। कहते ना सबके अच्छे नसीब नहीं होते हैं, कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं। ऐसा नहीं कि विश्वजीत ठाकुर आज दुबई रिटर्न आईपीएल देखिए, मेहनत है कंचन दादा, मेहनत देखिए। सफलता कभी अमीरी गरीबी देखकर नहीं आती, मेहनत देखकर आती है। लेकिन बड़ा सौदे की बात करेंगे यहाँ पर, खास करके यहाँ पर 11 साल के बाद ये प्रतियोगिता और आज देखिए धूम मचाते हुए ऐसा मानो कि फाइनल नाइट का यहाँ पर फीलिंग हो रही है। 14 पर 27 है, फिर से एक बार देखिए ऑफ ड्राइव है, फील्डर रखा गया है, सिंगल लेंगे यहाँ पर, बचेंगे तो और लड़ेंगे, ये भी अच्छा सोचे। 13 गेंद 26 की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है भाई। मानो कि जिंदगी में पैसा कमाओ और जिंदगी में रन कमाओ और जिंदगी में पैसा भी बचाओ और रन भी बचाओ। 13 गेंद 26 की जरूरत है। वाटा मैच देखिए, दिल की धड़कनों को तेज करने वाला ये मुकाबला। इसलिए तो क्राउड हमेशा चाहते हैं कि ये टीम आमने सामने हो भाई। खेल का असली रंग है जो आपने देखा ना, मेला पिक्चर में गुज्जर ने कहा था काली असली बारूद चाहिए, असली बारूद है। अब केवाले टीम ने असली बारूद रखा है। केवाले गांव ने देखिए पर असली बारूद है, मेला में असली क्रिकेट है। ओ ये चलिए भाई स्विंग के साथ मिस करता हुआ यहाँ पर। इसके साथ साथ ओवर की समाप्ति हुई यहाँ पर। नहीं बाबूशाह, रिव्यू की मांग की गई है वाइड के लिए बैट्समैन मोटे ने। बैटिंग टीम ने डीआरएस रख दिया यहाँ पर। नहीं अच्छी बात है प्रवीण, देखिए डीआरएस लेकर भी क्या करे, लेकिन अभी भी 12 गेंद था, क्या डीआरएस यहाँ पर ले लेना ये बेहतर था। लेकिन देखते हैं आने वाला यहाँ पर। तो बिलकुल बाबूशाह या ठिकाणी आपण पाहू शकाल मलेशियावरून स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि त्यांच्या वतीनं दिगोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मयूर शेठ घरात, आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्व दोस्ती दुनियातील राजा माणूस समीर शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या समेत आपण जर पाहिलात आकाशभाई टकले यांच्या वतीनं विश्वजीत ठाकूर मोठ्या आणि दिगोडे संघासाठी ज्यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात, मलेशियावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आणि आमचे कीर्तिदा अण्णा ठाकूर साहेब विद्यमान सरपंच यांच्या वतीनं देखील दिगोडे संघाला शुभेच्छा। देखिए मुंबई से देखिए बरेली कोलियोड़ा टीम भी उपस्थित दिखा यहाँ पर। लेकिन आज देखिए जंगल में बड़े बड़े शेर आ रहे हैं भाई यहाँ पर। तर सूर्यकांत दादा मडवी ऐरोली कोलीवाडा यावा पण व्यासपीठावरती संघाचे पुरस्कार त्यांनी त्यांच्या समेत आमचे विजय शेठ धर्णेकर आणि त्यांच्या समेत आमचे प्रदीप शेठ धर्णेकर, गणेश शेठ उसाटकर यावा आपलं सहर्ष स्वागत। 12 गेंद 26 की जरूरत है। कहते ना राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। और ये देखिए इस बार खेला गेंद को फील्डर से गेंद के नीचे, तब तक देखिए एक सिंगल आता हुआ और मानो कि एक जंगल में 2 शेर खेल रहे हैं इस वक्त। बहुत बढ़िया देखिए अमोल पाटिल देखिए हमारे कैमरा मैन थोड़ा सा देखिए ऑडियंस दर्शक क्राउड को भी कवर करते हुए यहाँ पर और जैसे जैसे उन्हें भी मूवमेंट मिल रहा है वो कवर करते जा रहे हैं यहाँ पर। क्योंकि यहाँ पर क्राउड देखिए ऑनलाइन जो दर्शक घर बैठकर मैच का आनंद ले रहे हैं, कंचन सर उन्हें भी ये नजारा दृश्य होना चाहिए कि इतने बड़ी मेला देखिए केवाले गांव में और जहां पर देखिए 2 बड़ी टीम के बीच में कड़ा युद्ध। 11 की 25 की जरूरत है भाई यहाँ पर। और ये ऊपर देखिए कल्पेश ठाकुर बहुत अहम उबर है भाई यहाँ पर। क्या विश्वजीत ठाकुर और कल्पेश ठाकुर को लगा गया यहाँ पर कितना घातक साबित होंगे ये तो आने वाला वक्त बताएगा। कहते ना जिंदगी जब समंदर में गिराती है 10 गेंद 24 की जरूरत है। शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है, क्योंकि जब तक मैदान के अंदर विश्वजीत ठाकुर जिंदा है। लेकिन देखते कल्पेश ठाकुर क्या रोक पाएंगे।
आगे निकले, स्टेप आउट करके खेले, देखिए यहाँ पर फील्डर से यहाँ पर शुभम बढ़िया एफर्ट डाली, यहाँ पर रन आउट का देखिए डायरेक्ट हिट। क्या देखेंगे ये डीआरएस क्या उतना बड़ी रहेगी भाई यहाँ पर। विश्वजीत ठाकुर तो कुछ इशारा करते हुए कि शायद हम सुरक्षित हैं, लेकिन देखते हैं बामुन नगरी टीम भी जानते हैं। बाबूशाह, मैच पहले 2500 लोग एंजॉय कर रहे थे, लेकिन जैसे मैच हाई वोल्टेज बना 3500 लोग इस मैच के आने। एक बार जोरदार तालियां दोनों भी टीमों के लिए। और रॉकस्टार अगर लगातार ये टीम खेलते जाएंगे तो फिर 10,000 ये ज्यादा दूर नहीं रहेगा। यही बताया साउले पारगांव ये सब टीम अगर धीरे धीरे ग्रामीण में दिखने लगेंगे। देखते हैं भाई यहां पर चला निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया। दोन्ही टीमसाठी व्हेरी इम्पॉर्टंट डिसिजन, प्रत्येक दोन्ही संघाला हा महत्वाचा डिसिजन असेल। निर्णयाची प्रतीक्षा करूया 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून। चलिए यहाँ पर तीसरा अंपायर का डिसीजन OUT विश्वजीत ठाकुर का रनआउट मानो के 2019 महेंद्र सिंह धोनी का रनआउट स्क्रीन पर भी दिखाया जाएगा। देखिए यहाँ पर स्क्रीन पर भी दिखाया जा रहा है स्लो मोशन में, वहां भी देख सकते हैं। यहाँ पर बहुत समय देखा गया यहाँ पर मानो कि जो महेंद्र सिंह धोनी का रनआउट था 2019 में, लेकिन न्यूजीलैंड के खिलाफ हिंदुस्तान वासियों का दिल तोड़ दिया था। क्या विश्वजीत ठाकुर का यहाँ पर विकेट रन तोड़ दिया। यही तो बात बताए थे यहाँ पर रोशन कि एक जंगल में दो शेर, यहाँ पर कौन बनेगा ढेर। अँड प्रिन्सी 11 कासारवडवली संघाचे कॅप्टन आणि त्यांचे पॅकर सन्माननीय या ठिकाणी आपण पाहू शकाल सुशांत दादा यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। क्या बात है, कल्पेश ठाकुर की सराहना करना चाहेंगे। तुरंत देखिए उन्होंने विश्वजीत ठाकुर के ऊपर निशाना लिया भाई, और मानो कि ये विकेट था या जैसे कहते ना विधानसभा का टिकट या मैच का टिकट है। लेकिन अभी भी देखिए 9 गेंद 23 की जरूरत है। क्रिश कोहली देखिए अभी भी मैदान पर है भाई, और उनका साथ देने के लिए योगेश कोहली उतर चुके हैं मैदान पर। 9 गेंद देखिए 23 की जरूरत है। क्या बढ़िया मुकाबला चलता हुआ। कहते ना मेरी गेंदबाजी मेरी बल्लेबाजी और निखर जाती है जब टी शर्ट पर मेरे गांव के नाम आ जाती है। और ये जो जुनून है ना 11 नंबर का खिलाड़ी तक को देता है भाई, हर एक एक खिलाड़ी को देखिए, हर एक एक फील्डर को देता हुआ। 9 गेंद 23 की जरूरत है। कंपलसरी देखिए रन बनाना होगा, और कंपलसरी अगर पामुन डंगरी टीम को जीतना है तो रन बचाना भी होगा। बहुत बढ़िया देखिए लाजवाब। यहाँ पर से अंपायर की तारीफ करना चाहेंगे यहाँ पर प्रवीण पवार सर और सदाशिव शिवदास वाघमरे सर। देखिए बात यहाँ पर से लाजवाब देखिए यहाँ पर से डिसीजन आया, बहुत क्लोज था भाई यहाँ पर। और अभी भी देखिए 8 गेंद 22 की जरूरत है। एक बड़ा हिट की जरूरत है। मुकाबला में फिर से मजा आएगा भाई यहाँ पर। कहते ना जिंदा रहने के लिए तेरी कसम है, एक मुलाकात जरूरी है सनम है। 8 गेंद 22 की जरूरत है। ओ कल्पेश ठाकुर देखिए यहाँ पर सैंडी पालकर सर अपने अंदाज में बताते हुए घुमेला गेंद घुमा देखिए टप्पा खाने के बाद है। अब देखिए बात करेंगे 7 गेंद 22 की जरूरत है। घबरा कर पीछे हटे ऐसे हम नहीं, कोशिश करके आ रहे तो कम नहीं। ओ कोशिश यहाँ पर देखिए गेंदबाज कर दे गए। मैच देखिए कहां से कहां, मानो कि विश्वजीत ठाकुर का विकेट गिर जाना और एकदम से देखिए दबाव बना दिया। 6 गेंद 22 की जरूरत है। तर 6 बॉल आणि 22 धावांची गरज। तत्पूर्वी आपण इथे सन्मान करूया या ठिकाणी आमचे ऐरोली कोलीवाडाचे दमदार पॅकर आणि फलंदाज या ठिकाणी सूर्यकांत दादा मडवी यांचा इथे सन्मान करूया। मी मिलन शेठ पालकर। या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी बाईक पुरस्कृत करून दिली गेली ते महावीर ग्रुपचे आधारस्तंभ कुंदन शेठ मात्रे बेलापूर
यांचे परम मित्र मिलन शेठ पालकर या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक अध्यक्ष महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र यांच्या शुभ हस्ते सूर्यकांतदादा मडवी ऐरोली कोलीवाडा यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर बामणडोंगरी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक विकास शेठ मात्रे यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. विकास शेठ यावं. मिलन शेठ पालकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे विकास शेठ मात्रे यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. 6 गेंद देखिए 22 की जरूरत है. पहला 2 गेंद पर अगर एक बड़ा हिट आया फिर मुकाबला में आएगा मजा भाई. यहाँ पर कहते हैं ना, हारता वो है जो बार बार शिकायत करता है और जीतता वही है जो कोशिश एक बार नहीं 1000 बार करता है. भानुदास जी की बात करेंगे, ये भी बहुत बढ़िया देखिए अब कटर इनके कमाल की रहती है. बल्लेबाज के लिए लेग कटर बनता है क्योंकि लेफ्ट हैंड गेंदबाज है और उनके सामने देखिए यहाँ पर हीरो बनने का योगेश कोहली को भी फुल लेन देखिए यहाँ पर खींचा है फील्डर से गेंद के नीचे यहाँ पर शुभम देखिए जब तक गेंद को रोका जाता तब तक देखिए पहला रन दूसरे के लिए भागे और दूसरे के लिए देखिए यहाँ पर रन आउट बल्लेबाज होते हुए, लेकिन योगेश कोहली देखिए एक तरफ से तैयार है संघर्ष के लिए. विश्वजीत ठाकुर देखिए और कल्पेश ठाकुर की सराहना करना चाहूंगा. क्या दिमाग लगाए भाई. दिमाग के साथ साथ उन्होंने डायरेक्ट थ्रो चाहते तो खुद के एंड में देखिए वहां पर रन आउट कर सकते थे, लेकिन उन्होंने सोचा कि भाई बड़ा मछली जाल में फंसना चाहिए. अभी भी 5 गेंद 21 की जरूरत है. अभी भी मुकाबला देखिए लौट सकते हैं, यहाँ पर बना सकते हैं मुकाबला को. यही तो बात मैंने छेड़ा था कि इंटेलिजेंट वो नहीं होता है जो स्कूल में टॉप हो, इंटेलिजेंट वो होता है जो अपने लाइफ में टॉप हो. सचिन रमेश तेंदुलकर देखिए वॉकर इनिंग्स का बाउंसर बॉल खाने के बाद है फिर से खड़े उतरे, फिर से संघर्ष किए और लाइफ में अंपायर यहाँ पर शायद मुझे लगता है अंपायर कॉल खुद उन्होंने यहाँ पर व्हाइट के लिए अंपायर खुद देखिए इन्होंने खुद लिए यहाँ पर कॉल व्हाइट के लिए. और चलिए यहाँ पर वाइड आता हुआ खास करके बाबू शाह सामने आ गए थे. जब गेंदबाजी करता है ना तो बॉलर बीच में आता है अंपायर के, यही अंपायर कह रहे हैं. नहीं वही बताया मैंने कि गेंदबाज सामने आ गए थे और चेक किया गया, लेकिन तीसरे अंपायर का भी डिसीजन देखिए कितना बढ़िया आता हुआ. 24 लाइव देखिए बहुत बढ़िया काम. और अब देखिए मुकाबला देखिए अब करवट बदल रही है भाई. यहाँ पर अब थोड़ा सा यहाँ पर कठिन बन जाएगा भाई. यहाँ से आप देखिए एक आध बल्लेबाज को कार्लोस ब्रैथवेट का एनर्जी भरना होगा भाई, जो बेन स्टोक के खिलाफ लगाए थे भाई. बड़ा हिट है. 3 गेंद देखिए 19 की जरूरत है. अगर 3 छक्का भी आता है तो फिर भी देखिए दूर रहेंगे, लेकिन कोशिश करना चाहिए. कोशिश कोशिश कोशिश. लेकिन विश्वजीत ठाकुर का विकेट देखिए कितना बड़ा विकेट गिरा. तभी तो हमने बताया कि 10 जुलाई 2019 महेंद्र सिंह धोनी का रनआउट है पूरी हिंदुस्तान वासियों का दिल तोड़ दिया था और हमने भी रात का डिनर छोड़ दिया था. आज दिगोड़े के कई समर्थक हैं निश्चित रूप से निराश रहेंगे. ये होता है भाई, क्रिकेट में होता है. आज तेरी है तो कल मेरी है. वक्त वक्त की बात है क्योंकि बामणनगरी टीम लगातार ग्रामीण में खेलते आ रहा है और ये दिक्कत रहा विश्वजीत ठाकुर को पूरी टीम को लेकर चलना. उनकी विकेट गिरने के साथ साथ अगर ये क्रिकेट में लगातार थोड़ा खेलते रहेंगे ना फिर देखिए वो टीम बनने में ज्यादा समय नहीं लगता है. जवाब आर्यन नाइक का इनिंग का तारीफ करना चाहेंगे. क्या जुकार इनिंग खेले थे भाई. यहाँ पर भलाई गेंदबाजी अच्छी हुई थी, लेकिन 4 गेंद के पर ताबड़तोड़ 22 रनों की गेम चेंजर इनिंग्स है. आर्यन नाइक रहेंगे मैच के मैन ऑफ द मैच. तर भूमी 11 चे सर्वे सर्व श्री गजानन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वे सर्व कल्याण टिटवाला ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय जगन्नाथ पाटील यांचे या ठिकाणी आगमनानं यावं व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला मॅच नंतर या ना या. तर कल्पेश ठाकूर डावकुरे हाताचा ताकदवर गोलंदाज आमचे मिलनबाई यांचे परम मित्र आहेत कल्पेश यावा आपला इथे सन्मान मिलनबाईंच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. चलिए आर्यन नाइक आइए भाई यहाँ पर तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ऐरोली कोलीवाडा क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते एकीकडे आपण या ठिकाणी पाहू शकाल आमचे मडवी साहेब, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल आमचे काव्य अँड पियुष 11चे विजय शेठ धर्नेकर साहेब आकुर्ली, प्रदीप शेठ धर्नेकर साहेब आकुर्ली आणि गणेश शेठ उसाटकर धुंद्रे आपलं सहर्ष स्वागत. मोठे यावं आपल्यासाठी इथे पारितोषिक आले जवळजवळ कंचन विकेट घेतलेत मोठ्याने 2 विकेट आणि 1000 आणि एकूण चौकारासाठी 200 मोठ्या 1200 रुपयाचा कॅश प्राइज झाला.